श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना मे महिना कसा राहणार आहे। मे महिन्यामध्ये कोणते कार्य करायचे आहेत, कोणत्या कामामध्ये अडथळे अडचणी आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कुठली उपासना करायची आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये अगदी विशेष ग्रहांचं परिवर्तन होतंय। रविदेव, राहुदेव, गुरुदेव आणि बुधदेव यांचं महापरिवर्तन घडेल आणि प्रत्येक ग्रह तुम्हाला विशेष लाभ शुभयोग घडून देईल। सर्वात मोठं आणि मोठ्या कालावधीसाठी परिवर्तन करणारे ग्रह म्हणजे राहुदेव। यांचं 18 महिन्यासाठी परिवर्तन होतंय। हे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये किती विशेष ठरणार आहे याचा माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन तोही पहा, समजून घ्या। त्याचबरोबर राहुदेवांच्या सोबतच गुरुदेवांचं सुद्धा 13 महिन्यासाठी महापरिवर्तन घडते। 14 मे 2025 रोजी हे परिवर्तन घडेल। तुम्हाला कोणती शुभ संधी, कोणते शुभ कार्य तुमच्याकडनं करून घेतील। संतती, संपत्ती, विद्या, ज्ञान प्राप्त करून देणारे गुरु महाराज असतात आणि या गुरु महाराजांचं परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। मग ते फळ कसं मिळणार आहे, किती स्वरूपात मिळणार आहे, किती मोठ्या स्वरूपात मिळणार आहे हे समजून घ्यायचंय। त्यासाठी मी लवकरच आपल्याच या YouTube चॅनलवरती राहू परिवर्तन तसेच गुरु परिवर्तनाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करत आहे, नक्की जा आणि तोही पहा आणि समजून घ्या। तर राशी कुंडलीनुसार आपण आता मीन राशीच्या जातकांचं मे महिन्याचं राशीफळ समजून घेत आहोत। आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर लग्न स्थानामध्ये राहुदेव, शनिदेव आणि त्याचबरोबर शुक्रदेव गोचर करत आहेत। लग्न स्थानामध्ये शुभ आणि अशुभ ग्रहांची युती आहे। शुक्रदेव लग्न स्थानात असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होईल, महत्वाकांक्षा वाढेल आणि त्याचबरोबर मला आज नाही झालं तर उद्या नक्की माझं काम होईल असा आत्मविश्वास निर्माण करून देण्यासाठी शुक्रदेव उत्तम। त्याचबरोबर शनी महाराज लग्न स्थानात आल्यामुळे का होत नाहीये, कधी होईल, कसं घडेल किंवा संभ्रम निर्माण करून देणारा पितृदोष अशुभ। म्हणजेच आत्मविश्वासाच्या दृष्टीने मे महिना मध्यम स्वरूपामध्ये दर्शवतो 18 मे पर्यंत। तदनंतर मात्र तुम्हाला तुमच्या कामामधील गती वाढेल, कामाला उत्साह वाढेल आणि त्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या काम करू शकाल। धनस्थानाचे अधिपती मंगळदेव होतात। मंगळदेवांचं गोचर हे कर्क राशीतनं होत आहे, त्यामुळे तुमच्या कामाला विशेष गती प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेवतेची उपासना करणं आवश्यक आहे, म्हणजे तुमचं काम उत्तम होईल। कुटुंबाचं सौख्य प्राप्त होणार आहे। कुटुंबामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम घडून येणार आहे। होम हवन विधी किंवा लग्न मुंज अशा काही समारंभामध्ये तुम्हाला उपस्थिती लावण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत। त्या माध्यमातून तुम्ही त्या कार्यासाठी योग्य अर्थार्जन सुद्धा देऊ शकणार आहात। अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। साडेस्थिती तुम्हाला सुरू आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त विचार होतो, जास्त चिंतन होतं, मनन होतं आणि त्या माध्यमातून मनस्ताप सुद्धा वारंवार होतो। काळजी करू नका। संघर्ष आणि त्याचबरोबर त्या पाठोपाठ येणारं सुख या दोन्ही गोष्टीचा आनंद घेत चला। शनी महाराजांची सेवा करत चला। कुटुंबाचं सौख्य निश्चित मिळेल आणि त्याचबरोबर धनप्राप्ती सुद्धा नक्कीच होईल। तृतीय स्थानाकडे जाऊयात। पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे। परिश्रम मोठे घडत आहे। शुक्र देवतेच्या कृपेने तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करत आहात। वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय। तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी सुरू होत आहे, आता सुद्धा सुरू आहे। या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या कलेला वाव मिळण्याचे सुद्धा काम शुक्र महाराजांच्या कृपेने प्राप्त होत आहे। शुक्रदेव राहुयुक्त आहे, त्यामुळे मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय, युट्यूबर असाल, गायन वादन नृत्य या कला क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय। तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती संपूर्ण महिना आहे। त्याचबरोबर परिश्रम अधिक घडतील, पण त्या परिश्रमाचा तुम्हाला थकवा न जाणवता आनंद मोठ्या स्वरूपात होणार आहे। याबरोबरच चतुर्थ भावाकडे जाऊया। चौथं घर हे वास्तू आणि वाहन सुखाचं आहे आणि त्याचबरोबर मातृसुखाचं आहे। मातृसुखाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे। वास्तू आणि वाहन खरेदी करायचं असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या। राशी कुंडलीनुसार सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे। या महिन्यातील 6 मे नंतरचा कालावधी शुभ आहे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं हे 5वं घर आहे। या ठिकाणी मंगळदेवतेची उपस्थिती आहे। राहुदेवांची पंचम दृष्टी येते, त्यामुळे 18 मे पर्यंत थोडासा अभ्यास कमी होऊ शकतो। 18 मे पर्यंत स्पर्धात्मक परीक्षा ज्यांना द्यायच्या आहेत अशा वर्गांचा अभ्यास सुरू आहे। त्यांना सांगू इच्छिते तुम्ही जास्तीत जास्त राहुदेवांचं नामस्मरण करा। तुमच्या अभ्यासाची वेळ सांभाळून तुम्हाला थोडीशी उपासनेची जोड द्यायची आहे। त्याचबरोबर कला क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र या क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो। याबरोबर मेडिकल क्षेत्रातलं काम करणाऱ्या वर्गाला किंवा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला शुभ स्थिती आहे। शिक्षक वृंदांसाठी सुद्धा शुभ स्थिती आहे संपूर्ण महिना। प्रेम प्रणयाच्या दृष्टीने मात्र 18 मे पर्यंत थोडेसे भांडणं, वादवाद किंवा एखाद्या विषयावरती वाद चर्चा होऊ शकते।
पण मोठ्या स्वरूपातील एक कुयोग नक्कीच नाहीयेत. 18 मे नंतर तुमच्या दोघांमध्ये पुन्हा प्रणयाचे संकेत उत्तम निर्माण होतील. एकमेकांना तुम्ही समजून घ्याल आणि कुठल्याही प्रकारचा वाद जो तुमचा सुरू होता तो वाद संपुष्टात आणाल. षष्ठ स्थानाकडे जाऊया. 6व्या घरावर रोग आणि हितशत्रू पाहिला जातो. या ठिकाणी रवी देवतेची रास आहे. रवीचं परिवर्तन घडते. 14 मे पर्यंत तुम्हाला शत्रुपीडा किंवा मानसिक त्रास, आरोग्याच्या तक्रारी या काही गोष्टी नाहीत. सप्तम स्थानाकडे जाऊया. सप्तम स्थानावर जोडदाराचं सुख पाहिलं जातं. तुम्हाला तुमच्या जोडदाराचं उत्तम सुख मिळेल. भागीदारी पार्टनरशिप मध्ये एखादा बिझनेस सुरू केलेला आहे तो व्यवसाय उत्तम चालेल, त्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत. जे आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो. नोकरी प्राप्त करून घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यातील दुसरा आठवडा आणि त्या पुढील कालावधी शुभ संकेताचा आहे तुम्हाला नोकरी प्राप्त करून देण्यासाठी. तुमचे प्रयत्न थोडेसे वाढवायचे आहेत. हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला उत्तमरित्या व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये लाभ प्राप्त होतील. हवं ते स्थान आणि हवी ती नोकरी प्राप्त करून देण्यासाठी मंगळ देवतेची कृपा होऊ शकते. राशी कुंडलीतील दशम स्थानाकडे जाऊया. दशम स्थानावर असणारी गुरुदेवतेची रास, गुरुदेवतेचं परिवर्तन घडते. गुरुदेव तुमच्या चतुर्थ भावात येतील. सर्व प्रकारची सुखे तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी, नोकरी व्यवसाय यामधनं उत्तमरित्या यश संपादन करून देण्यासाठी, लाभ प्राप्त करून देण्यासाठी 14 मे नंतर गुरुदेवांचं परिवर्तन खूप विशेष आणि महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे. काळजी चिंता नसावी. नोकरीमध्ये परिवर्तन, बदल होणं, नवीन नोकरी प्राप्त होणं गुरुदेवतेची कृपाच होणार आहे. काळजी चिंता नसावी. गुरुदेवतेचं नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसून येईल. त्याचबरोबर कला क्षेत्रामधलं काम करताय, ड्रॉइंग टीचर तुम्ही जर असाल तर तुम्हाला सुद्धा संधीचा कालावधी हा असतो महिना म्हणता येईल. आणि त्याबरोबरच तुम्ही कॉस्मेटिक, रबर, संगणक क्षेत्रामधील व्यापारी वर्ग आहात, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा तो महिना म्हणता येईल. राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात. लाभाची स्थिती उत्तम आहे. 7:30 सुरू आहे, त्यामुळे खर्च अफाट होतो. खर्चाचे नियंत्रण राहत नाही, इतका खर्च तुमच्याकडनं होत आहे. पण या खर्चावर नियंत्रण आणायचं असेल तर नक्कीच राहुदेवांचं परिवर्तन होतंय 18 मे रोजी. तर तदनंतर कुठली विशिष्ट उपासना करायची आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. राहू परिवर्तनाचा विशेष व्हिडिओ केलेला आहे, तो जाऊन समजून घ्या आणि त्या पद्धतीने राशीच्या उपासना सुरू करा आणि त्या माध्यमातून तुमच्या खर्चावरती नियंत्रण आणा. राहुदेवांची उपासना आणि त्याचबरोबर शनिदेवांची उपासना तुमच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवेल. आयुष्यवृत्ती वाढलेली आहे, तुमचा स्वभाव आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर त्यातली एक गोष्ट तरी विस्मरण होणं साहजिक आहे, कारण तुमची मीन रास आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला 7:30 सुरू आहे, त्यामध्ये राहुदेवांचं परिवर्तन होत आहे, गुरुदेवांचं परिवर्तन होत आहे. अगदी मोठी संधी निर्माण करून देणारे ग्रहांचे योग शुभ संकेत दिसून येत आहेत. परंतु तुमच्याकडनं जर आळशीवृत्ती जागृत झाली आणि तुम्ही कामाची गती कमी केली तर नक्कीच यश तुम्हाला कसं मिळेल. मग सांगितलेली उपासना करा, शनिदेवांचं नामस्मरण करा. 7:30 बाहेर पडण्यासाठी शनिदेव तुम्हाला नक्कीच मदत करतील. त्याचबरोबर स्वामींचं सुद्धा नामस्मरण करा, दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकता. या माध्यमातून गुरुदेवतेची कृपा होईल आणि तुमच्या जीवनातील संघर्ष कमी होईल, अडचणी कमी होतील, नोकरी प्राप्त होईल आणि उद्योग व्यवसाय वाढेल. तर आज आपण समजून घेतलं ज्यांना नोकरी आणि उद्योग व्यवसायातील अडचणी आहेत त्या कमी कशा करायच्यात आणि त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ ग्रहमान तुम्हाला संपूर्ण महिना आहे. नक्की तुम्ही तुमच्या शुभ कार्यासाठी प्रयत्न सुरू करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात, समस्येतून तुम्हाला जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. पुन्हा भेटणार आहे असाच विशेष महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.